भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत. प्रवीणजी, पुन्हा एकदा आज कोर्टामध्ये हिअरिंग आहे आणि काय नेमकं वाटतं तुम्हाला या हिअरिंगमध्ये काय नेमकं घडेल? कारण ज्या पद्धतीचे आरोप तुमच्यावरती होत आहेत, कुठेतरी महाविकास आघाडी आता भाजपच्या नेत्यांना टार्गेट करते, त्यांना अडकवण्याचा या सगळ्या प्रकरणामध्ये आरोप होतोय. कारण सगळी जुनी प्रकरणं आहेत ती आता बाहेर येऊ लागलेली आहेत. काल डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा एक गुन्हा दाखल झाला, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं नाव जोडलं जाते. एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मला वाटतं या ठिकाणी कितीही त्यांनी अडकवण्याचा प्रयत्न करा, काही करा, आम्ही कुठेही आक्रस्ताळेपणा न करता शांतपणे ज्या कायदेशीर किंवा पोलीस कारवाई त्याला सामोरं जाऊ, त्याला उत्तर देऊ आणि न्यायालयामध्ये जे न्यायदेवतेला योग्य वाटेल तशा प्रकारचा निर्णय न्यायदेवता घेईल आणि त्या प्रक्रियेलाही त्या ठिकाणी निश्चितच आम्ही सामोरं जाऊ. त्याच पद्धतीनं आपण डोंगरीचं काय जे बोलत आहे ते मला खरं म्हणजे आश्चर्याने हसायला येतं. म्हणजे कुठलं काय संबंध नसताना कुठल्याही गोष्टीचा आपणही प्रश्न विचारता माहिती न काढता, तर तो विषय त्या दोघांचा वाद आहे आणि कोर्टाने त्यांना क्लिअर कट आदेश दिलेले आहेत आणि त्या दोघांचा वाद असेल त्याशी माझा काय संबंध. म्हणजे कुठूनही काही झालं तरी कशाशी काय आपल्याला जोडता येते का, अशा प्रकारचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न महाविकास आघाडीचा चाललेला दिसतोय. नक्कीच, पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न होता असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, त्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी मी काय आहे ते माहीत आहे. माझ्या राजकीय सामाजिक कारकिर्दीमध्ये सर्वसामान्यांसाठी त्या ठिकाणी मी कशा पद्धतीनं काम करतो आणि त्याच्यामुळे अशा बदनामीला ना जनता जुमानत ना मी घालत. कारण असेल ज्याच्यामध्ये कर त्याला त्या ठिकाणी डर असेल किंवा घाबरण्याचं कारण असेल. आता मला जर माझं दामन साफ आहे असं वाटत असेल तर मला काय अशा प्रकारच्या टीका टिप्पण्यांना आणि बदनामी करणाऱ्यांची मी पर्वा करत नाही. स्वतःचं आपलं काय होतंय त्याची काळजी त्यांनी करावी. म्हणजे आपला काय नावलौकिक होतोय का दुसऱ्यांच्या बदनामीचं बोलत असताना, त्याची काळजी करा. काल श्रीधर पाटणकर आहे, त्यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणलेली आहे. जवळपास ठाण्यामध्ये निलंबरी इथे 11 संपत्ती त्यांची जप्त करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर कुठेतरी आता थेट मुख्यमंत्री ईडीच्या रडारवर आहेत किंवा त्यांच्या घरापर्यंत ईडी पोहोचली अशी चर्चा सुरू असताना नेमकं आता या प्रकरणामध्ये पुढे काय होईल, काय वाटतं तुम्हाला? नाही, मला वाटतं ती एक स्वतंत्र तपास यंत्रणा आहे. ते आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत असतात आणि मला वाटत नाही कोणाला टार्गेट करण्यासाठी, कोणापर्यंत पोचण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया असतील. त्यांना असलेल्या इनपुट्स असतील, तक्रारी असतील, काही संदर्भ असतील, त्या अनुषंगाने त्या त्या तपास यंत्रणा काम करत असतात. त्या पद्धतीनं त्यांनी केलं असावं. जितेंद्र आव्हाड एकीकडे म्हणतायत की जर अशाच पद्धतीने सगळ्यांच्या घरी पाहुणे यायला लागले तर आम्हाला सुद्धा चहा पोह्याची व्यवस्था करून ठेवावी लागेल. या विधानाकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? काहीतरी टिट फॉर टॅट असं एक गिमिक महाविकास आघाडी सरकार आता करेल असं वाटतंय? कारण ज्या प्रकारच्या कारवाया सुरू झालेल्या आहेत तुमच्यावर म्हणा किंवा नारायण राणे यांच्या बंगल्याला नोटीस देण्याचं प्रकरण असू द्या, मोहित कंबोज यांनाही काल नोटीसेस देण्यात आल्या, गाडीवर सुद्धा नोटीस चिपकवण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नेमकं कसं पाहता तुम्ही आणि याला सामोरं आता कसं जाणार आहे भाजपा? नाही, मला वाटतं टिट फॉर टॅट अशा अर्थानं या विषयांकडे बघूच नाही. उलट कुठलेही पक्ष असो, कुठलेही नेते असो, त्यांनी या असणाऱ्या गोष्टीला शांतपणे सामोरं गेलं पाहिजे. कारण आपला लोकशाही प्रधान देश आहे. संविधानानं कायदे बनवलेत, कायद्याच्या चौकटीमध्ये त्या त्या तपास यंत्रणा काम करत असतात, मग केंद्राचे असतील, राज्याचे असतील. आणि जर आपण त्या गोष्टीशी आपली चौकशी असेल तर आपण सामोरं जायचं. कारण आपल्याला न्यायव्यवस्था या देशामध्ये आहे ना, आणि त्याच्यामुळे हमरीतुमरीवर येण्याची काय आवश्यकता नाही. आणि मला वाटतं जितेंद्र आव्हाड साहेब यांनी अशा प्रकारचं बोलणं हे मला वाटतं त्यांच्यासाठी हिताचं आहे असं मला वाटत नाही. श्रीधर पाटणकर यांच्यावर जी कारवाई झाली आहे त्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे की ठाकरे कुटुंब आता आणखी जास्त आक्रमक होणार. आज 11 वाजता कॅबिनेटची बैठकसुद्धा बोलवण्यात आलेली आहे, त्यामध्ये सुद्धा हा विषय येण्याची शक्यता आहे. जर आक्रमकता वाढते महाविकास आघाडीची तर भाजप नेते त्याला तोंड द्यायला तितकेच जास्त सक्षम आहेत. तुम्हाला आक्रमकता आणि भांडण याच्याशिवाय काय दुसरे विषय दिसत नाहीत. आत्ता विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, मग आपण का बोलत नाही? ती कॅबिनेटची बैठक कदाचित एस टीच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी असू शकते. महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आहेत विधिमंडळामध्ये
शेवटचे 2-3 दिवस आहेत त्याकरता असू शकते. त्याच्यामुळे आपलाही फोकस त्या ठिकाणी बदलतो आहे. आत्ता आपण ती कॅबिनेटची बैठक त्यांच्यावरील कारवाई संदर्भातच त्या ठिकाणी गेला असं कधी होत नाही ना. वैयक्तिक कारवाई असेल तर त्यासाठी कॅबिनेटची बैठक. त्याच्यामुळे तुम्ही वड्याचं तेल वांग्यावर काढताय. मला असं वाटत नाही. कॅबिनेट ही राज्याच्या हिताचा निर्णयासाठी असेल, वैयक्तिक त्या विषयासाठी नसेल. आता शेवटी कॅबिनेट, मुख्यमंत्री त्यांनी काय बैठक घ्यावी, काय करावं हा त्यांचा विषय. कॅबिनेटमध्ये असे अनेक मुद्दे आहेत जे सरकारने सांगितलं, जसं फॉर एक्झाम्पल वीज तोडीचा मुद्दा आहे. पण अजूनही शेतकरी तक्रार करतायत की वीज तोडणी सुरूच आहे. याबद्दल आता भाजपची नेमकी भूमिका कशी असेल भविष्यात? आपण बघाल की गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा नितीन राऊत साहेब यांनी विजेच्या संदर्भात घोषणा केली आणि अजितदादा पवार यांनी शेवटी अशा प्रकारे करता येत नाही हे सांगितलं. आणि त्यानंतर आता बघाल की नितीन राऊत यांनी वीज तोडली जाणार नाही अशा प्रकारची घोषणा विधिमंडळाच्या सभागृहामध्ये केली. परंतु आजही मी अत्यंत जबाबदारीनं या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून स्टेटमेंट करतो आहे. आजही सर्रास वीज तोडण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आजही बिलासाठी तगादा त्या ठिकाणी लावला जातो आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं एखादी घोषणा विधिमंडळाच्या सभागृहात केली तर त्याची इमिजिएट अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने या ठिकाणी तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो अशा प्रकारे समाधानासाठी त्या ठिकाणी घोषणा केली, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अजिबात दिलासा मिळाला नाही. तो तात्काळ लक्ष घालून देण्याची आवश्यकता आहे. प्रवीणजी, भाजप आणि सेना एकेकाळी एकत्र राहिलेला पक्ष आहे, पण आता एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करतायत. चंद्रकांतदादा पाटलांना आता कोल्हापूरच्या उत्तर पोटनिवडणुकीनंतर हिमालयात जाण्याची वेळ येईल असं विनायक राऊत स्वतः म्हणतात. खासदार संजय राऊत हे नागपुरामध्ये, विदर्भामध्ये दौरे करतात. त्या ठिकाणी ते म्हणतात की भाजपसोबत आता येत्या काळामध्ये युती होणार नाही, महाविकास आघाडीचाच पॅटर्न सर्वत्र राबवला जाईल, काँग्रेस NCP सोबत जाणार. नेमकं या सगळ्यांमधून आता लोकांनी काय बोध घ्यावा? कारण हिंदुत्व हा लोकांचा मेन विषय आहे आणि तो विषय बाजूला कुठेतरी राहतोय अशी सध्या चर्चा सुरू आहे. मला वाटतं दाऊद आणि राऊत हे दोनच विषय सध्या प्रसारमाध्यमांमध्ये त्या ठिकाणी आहेत. नवाब मलिकच्या माध्यमातून दाऊदच्या दबावाखाली सरकार आणि दुसरं त्या ठिकाणी राऊत. मला वाटतं चंद्रकांत दादांनी हिमालयात जायचं की कुठे जायचं ते जातील, परंतु आपल्या बुडाखाली काय जळतंय याचा ते विचार करत नाही याची मला खंत आहे. कारण आज शिवसेनेचे अनेक नेते आपण त्या ठिकाणी बघा, कीर्तीकर साहेब असतील, श्रीरंग बारणे असतील, अगदी सगळे आमदार अस्वस्थ आहेत. गोव्यामध्ये राणा भीमदेवी थाटामध्ये राऊतांनी जाऊन सांगितलं त्या ठिकाणी आम्ही सत्ता ठरवू, नोटापेक्षा कमी मतं मिळाली. उत्तर प्रदेशामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे आमचे नेते जानकर आहेत, महादेव जानकर, त्यांच्या पक्षाला UPमध्ये जास्त मतं मिळाली आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकत्रित मतं पण तेवढी मिळाली नाहीत. आणि त्याच्यामुळं ती जिंकणार हारणार, भारतीय जनता पार्टीला जनाधार काय आहे तो देश बघतोय. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आत्मचिंतन करत स्वतःचा पक्ष भक्कम करण्याची आवश्यकता आहे. परंतु केवळ प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून बाष्पळ त्या ठिकाणी वक्तव्य करत, वाप दौडत मला वाटतं पक्षाचीच हानी होते. माझी त्या दोघांनाही विनंती राहील की केवळ आपण शाब्दिक त्या ठिकाणी बाण फेकण्यापेक्षा ॲक्च्युली धनुष्यबाण त्या ठिकाणी आज अडचणीत आहे, त्याला सावरण्यासाठी त्याच्यासाठी शिवसैनिकांच्या मनातली अस्वस्थता घालवत पक्ष भक्कम करण्यावर, रचनात्मक कामावर भर द्यावा अशी माझी त्यांना त्या ठिकाणी विनंती राहील. आता जेवढे आपण अशा प्रकारचं निराधार किंवा बेसलेस त्या ठिकाणी वक्तव्य कराल ते भारतीय जनता पार्टीचं नुकसान नाही, नुकसान तुम्ही शिवसेनेलाच त्या ठिकाणी पोचवताय. आणि नकळत आपण शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी वक्तव्य करतोय की काय अशा प्रकारचा संशयसुद्धा त्या ठिकाणी बळावताना दिसतोय. नाही, पण संजय राऊत म्हणतात की शिवसेना निखार आहे, अंगार आहे आणि जे भंगार आहे त्यांना दाखवून देणार 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांची काय जागा आहे ते. नाही, मला असं वाटतं ही यमक जुळवणं, अशा प्रकारचं द्वेषाचं, तिरस्काराचं बोलणं याने त्या ठिकाणी काही होत नसतं.
त्याच्यासाठी खूप काम करावं लागतं. त्या ठिकाणी प्रचंड असं नेटवर्क उभं करावं लागतं. मेहनत करून संघटन ताकदीनं वाढवावं लागतं. आणि भारतीय जनता पार्टी बघालाच त्या ठिकाणी दिवस रात्र पक्षासाठी समाजासाठी त्या ठिकाणी काम करत असतात. आणि मला वाटते ह्यांची फक्त वक्तव्य त्या ठिकाणी आहेत, त्यांना कृतीचा आधार अजिबात त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून जी अवस्था झाली आहे ते मी सांगण्यापेक्षा महाराष्ट्रातला शिवसैनिक जवळून बघतोय. पुन्हा एकदा श्रीधर पाटणकर यांच्या मुद्द्यावरती येतोय. श्रीधर पाटणकर यांच्यावर काल ज्यावेळी कारवाई झाली त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे की कुठेतरी भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे, सुडाचं राजकारण सुरू झालेलं आहे. जितेंद्र आव्हाड एवढं पण म्हणतात की मी माझ्या मुलीला आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये राहू देणार नाही, मी लंडनला पाठवणार. नाही, मला वाटतं की यापूर्वी अशा प्रकारच्या कारवाया झाल्या नाहीत का, तर शेकडो वेळा झाल्यात. काँग्रेसचं केंद्रामध्ये सरकार असताना आपण बघाल अगदी मंत्री मुख्यमंत्र्यांपासून कारवाया त्या ठिकाणी झाल्यात. आणि त्याच्यामुळं आत्ताच जशी काही नवीन कारवाईची त्या ठिकाणी टूम निघाली असं नाही आहे. या यंत्रणा आहेत, त्यांना ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी वाटतं त्यावेळेला त्या कारवाया करत असतात. पण आता त्याची झळ आपल्याला पोचते, त्याच्यामुळे बट नॅचरल त्या ठिकाणी अशा पद्धतीची वक्तव्य या ठिकाणी येत आहेत. काल एकनाथ शिंदे पण म्हणाले की अशा ज्या कारवाया होत आहेत त्या कारवाईने शिवसेनेला सरकारला काही फरक पडत नाही, शिवसेनाही भक्कम आहे, सरकारही तितकंच भक्कम आहे. नाही, जर त्या ठिकाणी फरक पडत नसेल, आपण भक्कम आहात, तर मला वाटतं अशा प्रकारची आगपाखड करण्याचीच गरज नाही ना. शांतपणे तर आमच्यावर कारवाया करताय, आम्ही त्या ठिकाणी शांतपणे सामोरं जातोय ना. कुठं थैतयाट आहे का? त्याच्यामुळे मला वाटतं शांतपणे त्या गोष्टीला सामोरं जावं. आणि शेवटी त्यात वेगवेगळ्या यंत्रणांना न्याय मागायची पण आपल्याला व्यवस्था केली ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान एवढं मजबूत त्या ठिकाणी केलं आहे की या देशामध्ये कुठल्याही नागरिकाला कोणावरही कसाही त्या ठिकाणी अन्याय करता येत नाही. त्याच्यासाठी कवच दिलं आहे ना. आणि त्या न्यायव्यवस्था जर तपास यंत्रणा चुकीचं करत असतील तर फटकारतात ना. आणि त्याच्यामुळं चुकीचं या देशात करण्याचा अधिकार कोणालाच नाही. पण एक जो कॉमन आरोप होतोय भाजपवर तो हा आहे की सत्ता नाही आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या कुरघोड्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून शिवसेनेवर म्हणा किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केल्या जात आहेत. अहो, आजच्या तारखेला या देशामध्ये सर्वाधिक सत्ता जर कोणाकडे असेल तर ती भारतीय जनता पार्टीकडे आहे. या राज्यामध्ये महापालिका असतील, जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका असतील, या सर्व ठिकाणी जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी कोणाचे असतील तर भारतीय जनता पार्टीचे आहेत. आणि त्याच्यामुळे सत्ता 3 पक्षातली आहे. तुमच्यातच त्या ठिकाणी वादविवाद आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी सत्तेने तडफडायचं काय कारण आहे? तुम्ही आपापसात त्या ठिकाणी तडफडताय हे महाराष्ट्र त्या ठिकाणी बघतोय. कारण आज निधीच्या वरून असेल, एकमेकांच्या मधला विसंवाद महाराष्ट्र त्या ठिकाणी बघतोय ना. आणि अगदी तुमचे नेतेच्यावर भाष्य करतात, आम्ही बोलायची गरज नाही. त्यामुळे तडफड आणि धडपड ही तुमच्या 3 पक्षात होती. भारतीय जनता पार्टीला काय तडफड करायचं कारण नाही. याचं कारण भारतीय जनता पार्टी ही सत्तेसाठी जन्माला आलेली पार्टी नाही आहे. एका विचारधारेवर त्यागातनं मेहनतीतनं या ठिकाणी ही पार्टी उभी राहिलेली आहे. आणि त्यामुळे सत्तेच्या पलीकडे भाजप विचार करत असतो जो बाळासाहेब करायचे. बाळासाहेबांनी कधी राजकारणासाठी पक्ष नव्हता, तर 80% समाजकारणासाठी होता. परंतु दुर्दैवानं आता 80% राजकारण सोडा, 100% राजकारण सत्तेसाठी या ठिकाणी काम होताना दिसतंय. पण बाळासाहेबांची सुद्धा आठवण आता या क्षणाला येते भाजपला आणि खूप जास्त प्रमाणात येते. नाही, 100% या देशातील प्रत्येक नागरिकाला बाळासाहेबांची आठवण येईल. आणि महाराष्ट्रातील तर प्रत्येक माणसा येईलच. कारण मुंबईवर राज्यावर जेव्हा जेव्हा संकट आलीत किंवा चांगल्या काही गोष्टी उभ्या करायच्या होत्या त्या बाळासाहेबांचं मोठं योगदान आहे. हे कोणालाही त्या ठिकाणी विसरता येणार नाही. त्यांच्याप्रती केवळ भाजप नाही, सगळेच आम्ही कृतज्ञ असतो. आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या प्रती कोणालाच त्या ठिकाणी जरी बाळासाहेबांच्या भूमिका काही कशाही असल्या तरी कुठल्याही राजकीय पक्ष किंवा नेता साहेबांच्या विषयी त्या ठिकाणी काही दुराभावाची भावना त्या ठिकाणी बाळगत नाही.
एक जी चर्चा अशी सुद्धा होते की ज्या कारवाया होत आहेत मग त्या केंद्रीय यंत्रणांकडून राज्यातील नेत्यांवर होऊ द्या किंवा महाराष्ट्रातील सरकारने भाजपच्या नेत्यांवर करू द्या, यामध्ये विकास कामं होत नाही आहेत अशी वारंवार एक टीका लोकांकडून होते. याचं समाधान नेमकं कशा पद्धतीनं करायला हवं असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं तुम्ही चुकीच्या ठिकाणी प्रश्न विचारताय. विकास कोण करत असतं? सरकार करते. सरकार करत असतं. विकास सत्ता करत असते. आता आमचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणी आहेत, आपापल्या परीनं विकास कामं करत आहेत. जे महाराष्ट्रातले केंद्रात मंत्री आहेत ते नितीन गडकरी साहेब विकास कामांचा कसा झपाटा लावला आहे हे विधिमंडळात अगदी काँग्रेसची लोकंसुद्धा त्या ठिकाणी त्यांचं कोडकौतुक करतात. महाराष्ट्रातले केंद्रातले मंत्री त्या खात्याच्या माध्यमातून काम करतात. आता विकासाचं विचारायचं झालं तर तुम्ही सत्तेतल्या पक्षाला विचारलं पाहिजे ना, की 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा काय विकास झाला, किती प्रकल्प त्या ठिकाणी पुढे गेले. एक साधा एक इंचसुद्धा एक प्रकल्प पुढे ढकलला त्या ठिकाणी गेला नाही. असणारे देवेंद्रजींच्या काळामधले प्रकल्प पुढे गतीनं न्यायचं, त्याऐवजी ते ठप्प आहेत. मग या विकासाच्या संदर्भात आपण आम्हाला प्रश्न विचारताय. म्हणजे खरं म्हणजे या 2.5 विरोधी पक्षामध्ये आपण पण तर आहात, पण ज्या पद्धतीच्या कारवाया होत आहेत त्याने तर सरकार हेच म्हणते की वारंवार केंद्राकडून सरकार खिळखिळं करण्याचं काम होत आहे. नाही, सरकार खिळखिळं करण्याचं काम होतं तर तुम्ही काय भक्कम नाही का? एकीकडे आम्ही बोलतात घाबरत नाही, झुकत नाही, आणि दुसरीकडे खिळखिळं कसं काय होऊ शकतं? मला वाटतं कोणी कोणाला खिळखिळं करत नसतं. आपल्या हातामध्ये जी सत्ता असते ती सत्ता आपण कशा पद्धतीनं लोकांसाठी राबवतोय हे खरं कौशल्य असतं. दुसऱ्याकडे बोटं दाखवत आपल्याला जे जमत नाही ते आपल्याला त्या ठिकाणी नजरेआड करता येत नाही. आणि त्याच्यामुळे आपला स्वतःचा त्या ठिकाणी सत्तेचा वापर हा जनहितासाठी करणं हे आपलं स्किल आहे. आपण दुसऱ्यामुळे काय करू शकत नाही हे सांगणं म्हणजे आपली हतबलता आहे. नक्कीच. प्रवीणजी, एक सगळ्यात एक स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न तुम्हाला मी विचारतोय की ज्या पद्धतीच्या कारवाया सध्या होत आहेत, भाजपचे नेते त्याला घाबरतात का? प्रवीण दरेकर त्याला घाबरतात का? काल माझं विधिमंडळातील जर भाषण त्या ठिकाणी ऐकलं असेल तर मी घाबरतो की काय ते आपल्याला लक्षात येईल. काल मी राज्यातल्या सहकारी चळवळीवर कशा पद्धतीने हे दरोडे टाकतायत आणि आम्हाला त्या ठिकाणी चोर म्हणून जनतेसमोर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत, याचं 1 तास 50 मिनटामध्ये मी अख्खी चिरफाड त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मी सभागृहात सांगितले की अशा कारवायांना मी घाबरत नाही. तुमच्या अशा प्रकारच्या सूडभावनेनं जे दंडेलशाही चालले त्याला अजिबात घाबरत नाही, दबत नाही, आणि नीटपणे या ठिकाणी कायद्याला आम्ही प्रतिसाद देत या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊ. आणि त्याच्यामुळे आम्हाला हमरी तुमरी नाक्यावर करतात आणि डोकंफोड करण्याची काही आवश्यकता नाही. कायद्याला रीतसर त्या ठिकाणी आम्ही सामोरं जाऊ. म्हणजे तुम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ कुठेतरी धोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच हजारो मजूर संस्था आहेत. मग त्या सगळ्या संस्थांच्या फायली तुम्ही बाहेर काढणार का, यादी बाहेर काढणार का, असा सुद्धा सवाल तुम्ही विचारला होता सरकारला. काय झालं पुढे, तुम्ही काढणार आहात? मला वाटतं सहकारात सूडभावनेनं काम करून चालत नाही. कारण सहकारी संस्था ही अनेक लोकांनी एकत्रित येऊन उभारलेली असते आणि कुणावर तरी एकावर राग काढायचा म्हणून आज हजारो लाखो लोकांचं जीवनमत उद्ध्वस्त करणं हा सहकार चळवळीशी प्रतारणा आहे. आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये आज 15-20 हजार मजूर सहकारी संस्था आहेत. साधारणतः 4-5 लाख लोक त्याच्यावर आपले गुजराण करत असतील ना. काही 10% दोषही असू शकतील, परंतु आपण नेहमी सांगतो की सहकार चळवळीतील दोष बाजूला काढा. अख्खी चळवळ वाईट नाही. महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये या ठिकाणी सहकार चळवळीचं मोठं योगदान आहे आणि मी सातत्यानं सांगतो दोष दुरुस्त करा. आता मजूर संस्थांच्या संज्ञा, व्याख्या सभासदाची असेल बदला, नियमात बसवा. आणि त्या ठिकाणी आज आमदार, खासदार असतील, छोटी मोठी कामं कोण करतं? मजूर संस्थाच करतात ना. इतर मोठ्या ठेकेदारांपेक्षा या मजूर संस्था त्या ठिकाणी काम करत असतात. मग त्यांच्यात दोष आहेत ते त्या ठिकाणी दाखवत अख्खी चळवळच बरबाद करायची हे योग्य नाही आहे. आणि त्याच्यामुळे माझं जरी झालं असेल तरी सगळ्यांवरच कारवाई व्हावी ही माझी भूमिका नाही. परंतु जरा आपल्या बुडाखाली काय जळतंय
याचं राष्ट्रवादी आणि सत्ताधारी पक्षानं आत्मपरीक्षण करावं, नाहीतर तो आत्मघातकीपणा ठरेल. कारण लाखो लोक त्याच्यावर अवलंबून आहेत आणि 99% नेतृत्व त्या ठिकाणी फेडरेशनचं किंवा त्या यंत्रणांचं, जिल्हा बँकांवर प्रतिनिधित्व हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. पण तुमच्यावरती ज्या पद्धतीची कारवाई होते सूड भावनेतून आहे. नाही, 100% सूड भावना आहे ना, दुसरी काय याला प्रेम भावना म्हणतात का? म्हणजे ज्या गोष्टीचा मी राजीनामा दिला आहे, ज्यांचं सभासदत्व सरकारनं रद्द केलं आहे आणि मी 20-21 हजार रुपये भत्ता घेतला 15-20 वर्षात, ही काय कारवाई आहे का? म्हणजे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून तुम्ही ताठमानेनं समाजासमोर फिरताय. म्हणजे दरोडेखोर जे आहेत ते ताठमानेनं फिरतायत आणि अशा प्रकारचे विरोधकांना सूडभावनेनं कारवाई करायची. लोकांना कळतं की कोण काय करतंय, त्याच्या मागचा उद्देश काय आहे. जनता सुज्ञ आहे. नक्की. एक शेवटचा प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आता काही महिन्यामध्ये होणार आहेत. ज्या कारवाया होत आहेत याला महानगरपालिकेच्या निवडणुकांशी जोडून पाहिलं जात आहे. काय नेमकं महानगरपालिकेत होईल? मला अजिबात वाटत नाही की कारवायांचा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीचा काही संबंध आहे. कारण शेवटी निवडणुका ह्या निवडणुका आहेत. त्या असणारं वातावरण, पक्षाची असणारी स्थिती, पक्ष जनतेसाठी काय करतोय आणि त्या महानगरपालिकेमध्ये तिथली पक्ष कशा पद्धतीनं काम करतोय, कार्यकर्ते कशा पद्धतीनं काम करत आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या सूडभावना आणि निवडणुका यांचा दुरान्वयी संबंध असू शकत नाही, असेल असं मला वाटत नाही. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर प्रवीण दरेकर आपल्याशी दिलखुलास त्यांनी बातचीत केली आणि जे आरोप त्यांच्यावरती होते त्याबद्दलही त्यांनी भाष्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.